आणि आता अजून एक गोड पदार्थ आपण बघतोय, खांडवी ना. खांडवी. तर साहित्य लिहून घ्या. 1 वाटी भाजून तांदूळाचा रवा, 1 वाटी नारळाचं दूध, 1.5 वाटी गूळ, वेलची पावडर आणि नारळ आणि तूप ताटलीला लावायला. साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आणि आधी काय करायचं आता ह्याचं हे नारळाचं दूध आणि पाणी एक त्याचं उकळून घ्यायचं. अच्छा. त्याचं पण काही प्रमाण असलं तर सांगा मला. 1 वाटी घालू. हो घाला चालेल. पाणी पण घाला. किती. बस बस बस. किती किती प्रमाण असणार आहे. 1 वाटी तांदूळाचा रवा घेतलेला आहे. हा. त्याला 1 वाटी पाणी आणि 2 वाट्या नारळाचं दूध. अच्छा. 1 वाटी तांदूळाचा रवा, 1 वाटी पाणी आणि 2 वाट्या नारळाचं दूध. ओके. बरं, अहो तुमच्याबद्दल काय काय आता तुमच्या कंप्लेंट्स करतायत का कौतुक करतायत तुमचं ते बघूया ना आपण. चालेल. कंप्लेंट्स पण ऐकायची आपण तयारी करायला पाहिजे नाही का. काय तर बघूया काय म्हणणं आहे त्यांचं. स्वयंपाकाची एकदम आवड, नवीन नवीन पदार्थ बनवण्याची हौस आणि नाविन्य पदार्थ सगळ्या कुटुंबाला खाऊ घालायची हौस. आणि लग्नाला 31 वर्ष पूर्ण झालेत. वेगवेगळे पदार्थ खाऊन तब्येत अशी झालेली आहे. सुरुवातीला नव्हता ना, म्हणजे कमी प्रमाणात घरी करायची सवय नव्हती. आई म्हणजे सासूबाई असायच्या त्या बघायच्या. नंतर त्यात सुधारणा होत प्रगती फारच छान झाली. छान आलेली आहे ना उकळी. आता हा रवा घालायचा. आणि अहोंना अजिबात जाणवत नाहीये पण 31 वर्ष लग्नाला झालेलं. हो ना. आपल्याला तर कळतच नाही कशी भुरकन वर्ष गेली ना. एवढा पसाऱ्यामध्ये, एवढी वाडी सांभाळण्यामध्ये, एवढ्या बिझी अहोंना सांभाळण्यामध्ये कुठे लक्षात राहणार आहे किती वर्ष गेली, कुठे सकाळ झाली आणि कुठे रात्र झाली तेच मुळात लक्षात राहत नाही. ओके. आता काय घालायचं. तांदूळाचा रवा सगळं. गुळ घाल. गुळ ना. लागेल सगळा. थोडा गोड चांगला झालेला बरं. अहो ना हा सुद्धा पदार्थ खूप आवडतो. हो आवडतो. आपल्याला आता काय वेलची जायफळ का फक्त नंतर वेलची. खोबरं कधी घालायचं. खोबरं वरती गार्निशिंगसाठी. गार्निशिंग. पण हे पण आता आळलं की आपल्याला तापायचं ना ताटात. ठीक आहे. तर जरा घट्ट आळवून घेऊया आणि मग ताटलीमध्ये थापूया म्हणजे वड्या करता येतील त्याच्या. आपण जे मिश्रण आळवलं तर ते परत ताटलीत घेतलंय आणि ते थोडंसं अजून गार झालं की वड्या पडतील. तर आपल्याला आवडतील त्या शेपमध्ये, चौकोनी म्हणा, शंकरपाळे म्हणा, त्या शेपमध्ये वड्या पाडून घ्यायच्या. तर मिश्रण साधारणतः असं तयार झालेलं आहे. आता वड्या झाल्यानंतर त्याच्यावरती वेलची, जायफळ, नारळ असं ते सजवता येईल. तर साहित्य आणि कृती घेऊन. खांडवी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी भाजलेला तांदळाचा रवा, 1 वाटी नारळाचं दूध, 1.5 वाटी गूळ, ओलं खोबरं, तूप आणि वेलची पूड. कृती: प्रथम कढईमध्ये नारळाचं दूध गरम करून त्यामध्ये पाणी, तांदळाचा भाजलेला रवा, गूळ, वेलची पावडर आणि तूप घालून मिश्रण शिजवून घ्यावं. हे मिश्रण एका ताटामध्ये थापून त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात.